ऍड्रेस आहे बघा, सिद्धनाथ तबला मेकर, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ, सिल्लोड, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ज्यांना आपण हे नाल बनवून दिली होती बघा. आता तुमचं गाव कोणतं म्हणलं दादा? माझं गाव जानेफळ पंडित, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. नाव काय तुमचं? सुभाष लोखंडे. हो का? हे आपल्याला एक चाल वातावरण दाखवणार आहे बघा. आणि कसं काय दादा, काम वगैरे कसं वाटलं काम तुम्हाला? दादा कामात व्यवस्थित आणि मुळात तुम्ही स्वतः कारागीर आहे, त्याचं मला जास्त अभिमान वाटला. आणि काम असून तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं बोलणं, तुमचं आल्याबरोबर चहा पाणी पाजणं, आणि मला नसताना ज्या दुसऱ्या वस्तू खरेदी असे केले, तुमचा स्वभाव पाहून मी दादा तुमच्या वस्तू खरेदी केल्या. बाकी ते तर हे पान तर घेतलंच मी 2 किलो, पण दुसऱ्या वस्तू सुद्धा, कारण तुमचा प्रामाणिकपणा, काम इतकं खतरनाक काम की पाहिजे तसं. आणि मी जे बोलू राहिलो हे तुम्ही सांगता म्हणून मी शिफारस करून राहिलो, कारण तुमच्याशी माझं काही देणं घेणं नाही. पण तुमचं जे आहे वैयक्तिक चांगलेपणा असेल, प्रामाणिकपणा असेल, कामाचा दर्जेदारपणा असेल, त्यानुसार मी बोलू राहिलो. आणि याच्यानंतर मी सांगतो दादा, तुम्हाला 1 मिनिट बी टाइम, एका वर्षाने 1 मिनिट बी टाइम भेटणार नाही तुमच्या दुकानात सामान द्यायला, कारण तुमचं इतकीच आहे. आणि एक आहे, तुम्ही प्रत्येक गोष्ट काय लागतं तुम्ही पहा, तुम्हाला काय घ्यायचं. मी तर बरेच ठिकाणी जातो, तर तुम्हाला काय घ्यायचं भाऊ एकच सांगा, ही सारी वस्तू पवरायला घ्यायची एक वस्तू, ते बी पाहू देत नाही. ते तुम्हाला घ्यायची का, घेत असेल तर घ्या, पहा, नाही तर मग पाहू नका. असे बरेच ठिकाणचे. फक्त तसं नाही, तुमचा विषयचपणा मला वाटलं. तुम्हाला दादा, तुम्हाला जे लागत असेल ते घ्या, पहा, आणि रिजनेबल रेटमध्ये. हे मला खूप भारी वाटतं. चालेल चालेल. हे आप्पा आलेत आपल्याकडं. आप्पा हे शेंदुर्णीचे आपल्याकडे रेग्युलर येत असतात. यांना हे तबला डग्गा लागत होता कस्टमरला द्यायला. आपलं शेंदुर्णी सोयगाव जवळ आहे. कोणाला जर शेंदुर्णीला पण लागलं ते तिथं काम करून देतील. तबला डग्गा असो, पकवाज असो, काही पण असो, हे तुम्हाला तिथं पण तयार करून देईल. आपले आप्पा आहे. तुमचं नाव काय आप्पा? सूर्यकांत भालेराव भगत, तालुका जामनेर, जिल्हा जालना. ओके. एक चाल वाजवून दाखवणार बघा. हे दादा वाजव.